लेट अस सी, जेव्हा आपण एखाद्या डेसिमलला 10 किंवा 100 किंवा 1000 और मल्टिपल्स ऑफ 10 ने मल्टिप्लाय करतो, देन व्हॉट हॅपन्स. सो हिअर वी हॅव एन एक्झाम्पल 2.52 into 10. So this 2 is 2, this 5 is actually 5 by 10, and this 2 is at 100th place, म्हणजे दुसऱ्या डेसिमल प्लेसला येतो. सो दिस विल बिकम 2/100. आणि ह्या सगळ्यांना जर आपण 10 ने मल्टिप्लाय केला, सो इफ यू मल्टिप्लाय विथ 10 टू द एव्हरी प्लेस, तर दिस विल बिकम 20, दिस विल बिकम 5 अँड दिस विल बिकम 2/10. सो तुम्ही जर व्यवस्थित पाहिला तर प्रत्येक प्लेसची व्हॅल्यू तुम्ही 10 टाइम्सनं वाढवली आहे. सो द आन्सर विल बी 20 + 5 + 2/10 ला आपण 0.2 ही लिहू शकतो. द आन्सर विल बी 25.2. इफ यू सी केअरफुली, जो काय डेसिमल पॉईंट अगोदर इथं होता तो आता थोडासा पुढं सरकला आहे. इफ यू मल्टिप्लाय द सेम नंबर विथ 100, तोच डेसिमल पॉईंट प्रत्येक जागेची प्लेस व्हॅल्यू 100 टाइम्सनं वाढल्यामुळं हा 5 लेफ्ट साईडला सरकेल 2 प्लेसेसनी, और हा डेसिमल प्लेस राईट साईडला सरकेल 2 प्लेसेसनी. सो द आन्सर विल बी, हा डेसिमल पॉईंट इथून परत इथं येईल. सो द आन्सर विल बी 252. किंवा ह्याच नंबरला आपण अगर 1000 ने मल्टिप्लाय केलं, सो दिस डेसिमल पॉईंट विल शिफ्ट टू द राईट बाय 3 places, 1, 2 and again 3. So we'll write step by step. First it will become 25.2, it is shifted by 1 place. Then 252.0, now shifted by 2 places, and then it will become 2520. सो आपल्याला यातून काय कळतं की जे काही 10चे मल्टिपल आहेत त्यातले तुम्हाला 0 किती आहेत ते काउंट करायचे, आणि द डेसिमल पॉईंट will shift to the right, according to the number of zeros. So this is the method here. Similarly, जेव्हा तुम्ही 10 ने एखाद्या डेसिमलला मल्टिप्लाय करता, त्या प्रत्येक नंबरची प्लेस व्हॅल्यू 10 टाइम्सनं कमी होते. सो दिस 2 विच इज होल नंबर विल बिकम 0.2. दिस 5/10 विल बिकम 5/100, आणि त्यामुळं हाच नंबर वी कॅन राईट डायरेक्टली, दिस विल बिकम 0.25. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, जेवढे 0 आहेत तेवढ्यानं डेसिमल प्लेस लेफ्टला सरकेल. सो दिस इज द मेथड हियर. यू हॅव टू काउंट द नंबर ऑफ झिरोज अँड अकॉर्डिंगली यू हॅव टू शिफ्ट द डेसिमल पॉईंट. जर तो मल्टिप्लाइड बाय 10 असेल, देन इट विल शिफ्ट टू द राईट. इफ इट इज डिवायडेड बाय 10, it will shift to the left. We'll see one example, 2.5 into 100. So here there are 2 number of zeros, so the decimal point will shift to the left because we will decrease the place value. So 1 and then 2. So if you do step by step, the first it will become, in this first process it will become 0.25, and in this second process it will become 0.025. If you go to the next question, 2.5 divided by 1000. Now we'll have to shift the decimal place by 3 places to the left, 1, 2 and 3. So in the first step it will become 0.25, in the second step it will become 0.025, and in the third step it will become 0.0025. सो दिस हाऊ सिम्पल इट इज. तुम्हाला नंबर ऑफ झिरोज काउंट करायचे आहेत आणि त्यानुसार डेसिमल प्लेस शिफ्ट करायचे. मी इथं एक नंबर दिलेला आहे विच इज 0.02, आणि आपल्याला त्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं आहे, और 100 और 1000 और मे बी डिवाइड पण करावं लागेल, आणि आपल्याला त्याला ह्या नंबर्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो पॉज द व्हिडिओ अँड थिंक अबाउट दिस. 10च्या किती पॉवरनं तुम्ही याला मल्टिप्लाय कराल, किती झिरोज असायला पाहिजे जेणेकरून हा 2 बनेल. सो वी विल सॉल्व नाउ. 2 हा एक होल नंबर आहे, सो डेसिमल पॉईंट त्यानंतर असला पाहिजे. सो तुम्ही जर पाहिलं 0.02ला जर होल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं असेल, सो डेसिमल प्लेस आपल्याला 2 पॉईंट्सनी सरकावं लागेल. सो विल हॅव टू मल्टिप्लाय इट विथ 100. थिंक ओवर इट.
जर मला याला 0.2मध्ये कन्वर्ट करायचं असेल, सो 0.02 अँड 0.2 तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला डेसिमल प्लेस फक्त एक प्लेस पुढं सरकवायचे, तर हे 0.2 बनेल. सो विल हॅव टू मल्टिप्लाय विथ 10. जर तुम्हाला ह्या नंबरला 200 बनवायचं असेल, सो तुम्हाला 0.02 ह्या नंबरला 200 बनवण्यासाठी डेसिमल प्लेस 1 2 प्लेसेसनं सरकवली की हा 2 बनेल. अँड अगेन विल हॅव टू मल्टिप्लाय विथ 100 टू मेक इट 200. सो विल हॅव टू मल्टिप्लाय इट विथ 1 2 3 4 or 10,000. So I think you are getting the concept how to convert a decimal into higher number or lower number by multiplying it with multiples of 10. We have taken one more case. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करू शकता आणि मनातल्या मनात नंबर ठरवू शकता की कितीनं मल्टिप्लाय केलं की 2.5 कन्वर्ट होईल 0.025मध्ये, 25मध्ये, 0.25मध्ये. मल्टिप्लाय किंवा डिवाइड पण करावं लागू शकतं. थिंक ओव्हर इट. सो 0.025 हा नंबर 2.5पेक्षा कमी आहे. सो ऑब्वियसली तुम्हाला डिवाइड करायला लागणार आहे. सो कितीने डिवाइड करावं लागेल? सो हा नंबर 2.5 म्हणजे इथं होता, सो तुम्हाला हा 2 प्लेसेसने लेफ्टला सरकावं लागेल. सो फॉर दॅट रिझन यू विल हॅव टू डिवाइड इट विथ 100. तर मग तो कन्वर्ट होईल 0.025मध्ये. जर ह्याला 25मध्ये कन्वर्ट करायचं असेल, 2.5पेक्षा 25 हा मोठा नंबर आहे, सो विल हॅव टू मल्टिप्लाय. आणि हा डेसिमल प्लेस तुम्हाला उजवीकडे सरकावं लागेल एका प्लेसने, तरच मग हा 25 नंबर बनेल. सो विल हॅव टू मल्टिप्लाय इट विथ 10. लास्ट 0.25. 0.25 हे 2.5पेक्षा कमी आहे. सो विल हॅव टू शिफ्ट द डेसिमल प्लेस टू द लेफ्ट. सो इट विल बिकम 0.25. एका प्लेसने डावीकडे सरकवलं, सो दिस नंबर विल बिकम 0.25. सो लेफ्टला सरकवण्यासाठी यू विल हॅव टू डिवाइड ऑब्वियसली विथ अ नंबर विच इज 10, कारण एकाच प्लेसनं आपण सरकवलेलं आहे. सो तुम्ही अशा प्रकारचे काही नंबर्स तयार करून त्यांना सोडवू शकता आणि ही मेथड अजून जास्त चांगली बनवू शकता. इट्स अ प्रॅक्टिस टाईम. आपण थोडा वेळ घेऊन आतापर्यंत जे काय झालं त्याची प्रॅक्टिस करू. यू कॅन पॉज दिस व्हिडिओ अँड ट्राय आउट दीज क्वेश्चन्स and we'll solve them quickly. So first question is 0.2 into 100. So multiply केल्यामुळे हा डेसिमल प्लेस 2 पॉईंट्सनी पुढं सरकेल. सो दिस विल बिकम, पहिल्या स्टेपमध्ये 2 बनेल आणि दुसऱ्या स्टेपमध्ये 20. सो द आन्सर विल बी 20. इन द सेकंड क्वेश्चन इट इज अगेन मल्टिप्लाइड विथ 10. सो हा एका डेसिमल प्लेसने पुढं सरकेल. सो 0.03 हा पॉईंट इथं आल्यामुळे इट विल बिकम 0.3. थर्ड क्वेश्चन 0.756 into 10, again multiplied by 10, so it will shift to the right by 1 place, so this will become 7.56. Fourth question 542 by 100. सो हा डिवाइड केल्यामुळं हा डेसिमल पॉईंट लेफ्टला सरकेल, पण क्वेश्चनमध्ये डेसिमल पॉईंटच नाही आहे. सो इट इज अ होल नंबर, सो डेसिमल पॉईंट इज हियर ॲट दिस पॉईंट. So it will shift to the left by 2 places, like 1 and then 2. So the answer will be 5.42. Fifth question 13.2 by 10. So the decimal place will shift to the left by 1 place. So it will become 1.32. Sixth question 8 divided by 1000. So the decimal point will shift to the left by 3 places. So decimal point इथं आहे आणि तो लेफ्टला सरकल्यामुळं 1 2 3. आता अशा क्वेश्चनमध्ये तुम्ही कन्फ्यूज होणं साहजिक आहे, कारण इथं कुठले नंबर्स नाही आहेत ज्याला शिफ्ट केल्यामुळे तो व्हिज्युअलाइज होईल. सो तुम्ही याला स्टेपमध्ये व्हिज्युअलाइज केला तरी चालेल की द 8 विल बिकम 0.8 इन द फर्स्ट प्लेस, then it will become 0.08 in the second step, and then it will become 0.008. So this is the answer to the last question. किंवा तुम्ही ह्या 8ला 0.0008 असं व्हिज्युअलाइज करू शकता आणि हा डेसिमल पॉईंट इथं आहे. सो इट विल शिफ्ट टू द लेफ्ट बाय 3 प्लेसेस, दॅट इज 1 2 and 3. सो इट विल बिकम 0.008. सो तुम्हाला कुठली मेथड कम्फर्टेबल वाटते त्यानुसार तुम्ही सोडवू शकता. आता हीच मल्टिप्लिकेशन आपण पॉवर्स ऑफ 10मध्ये पाहू. सो आपण ऑलरेडी एक्सपोनंट्सचं थोडं बेसिक शिकलेलं आहे. सो विल अगेन रिवाइज इट. इफ आय एम सेईंग द नंबर इज 1000, सो आय कॅन राईट दिस नंबर ॲज 10 into 10 into 10, और 10ला 3 वेळा मल्टिप्लाय केल्यामुळं आय कॅन राईट इट ॲज 10⁻³ किंवा त्याला 1ने मल्टिप्लाय केल्यामुळं काही फरक नाही पडणार.
100ला तुम्ही 10 into 10 असं लिहू शकता. सो दिस विल बिकम 10 मल्टिप्लाइड 2 टाइम्स. सो दिस विल बिकम 10⁻². 10ची सिंगल पॉवर येईल. आणि तुम्ही स्कूलमध्ये कदाचित शिकला असाल की कुठल्याही नंबरला जर 0 हा एक्सपोनंट असेल सो त्याची व्हॅल्यू 1 असते. सो डोंट वरी, विल नीड दिस kind of exponents right now, not 10 to the power 0. We'll see this kind of examples in algebra. So we'll use this concept in further multiplications. So we have taken some examples like 9.8 into 10⁻³ So this is basically 9.8 into 10⁻³ means 1000. So when you are multiplying with 1000, the decimal point will shift to the right by 3 places, 1, 2, 3. So the answer will become, in the first step it will become 98, in the second it will become 980, and in the third it will become 9800. किंवा तुम्ही ह्याच नंबरला असं विज्युअलाइज जरी केलं 9.8000 तुम्हाला जेवढे हवे तेवढे 0 इथं अप्लाय करा इंटू 1000. सो हा पॉईंट 1, 2 आणि 3 म्हणजे इथं कुठंतरी शिफ्ट होईल. सो दिस आन्सर टू दिस क्वेश्चन विल बी 9800. पण 9.8 इंटू 10⁻³ असं विज्युअलाइज न करता डायरेक्टली 9800 कडे जाता येतं का ह्याचा विचार करा. ह्या मधल्या स्टेप्स तुम्हाला स्किप करता येतील का? जस्ट थिंक अबाउट दिस. सो लेट्स ट्राय दॅट थिंग इन द सेकंड क्वेश्चन. 0.008 इंटू 10⁻². सो 10⁻² हॅज 2 zeros. दिस हॅज 2 zeros. आणि मल्टिप्लाय केल्यामुळं हा डेसिमल पॉईंट उजवीकडे सरकेल 2 प्लेसेसने. सो दिस विल बिकम, दिस डेसिमल पॉईंट विल कम ॲट दिस प्लेस. So the answer will be 000.8 or simply 0.8. So तुम्ही ह्याला काही स्टेप स्किप करून ट्राय करता येतं का? जस्ट थिंक अबाउट इट. सो ट्राय द थर्ड क्वेश्चन अँड आन्सर मी इन द कमेंट्स. So coming to the last point or last practice of this concept, 12 divided by 10⁻³. So there are 3 zeros. So the decimal point, whichever here, will shift to the left by 3. So we'll write this 12 as 12.00, or some zeros we can add here because it does not change the value. So it will shift to the left, this decimal point, 1, 2 and 3. So it will come here. So we can write it as 0.012. हे मनातल्या मनात तुम्हाला करता येतं का चेक करा, म्हणजे हे न लिहिता. जस्ट थिंक अबाउट दिस. सेकंड 0.025 डिवाइड बाय 10⁻² or 100. So the decimal point will shift to the left again by 2 places. So you can visualize it. Here 1 0 is there, 2 zeros will come again. And so answer will be 0.00025. The last question, 3 divided by 10⁻⁶. So there are 6 zeros. Now it is little trickier. So we'll write the number of zeros initially like this. So the answer is 3 only. The decimal point is here. Because this is a whole number, so the decimal point will be after it, and it will shift by 6 places, 1, 2, 3, 4, 5 and 6. So the answer will be 0. The number of zeros will be 1, 2, 3, 4, 5, or 6 minus 1, that is 5, and the last place will be 3. I think you all are clear with this concept.